नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवते आहे एकदम झटपट तयार होणारा हेल्दी टेस्टी असा गोडाचा पदार्थ, तो म्हणजे दुधी भोपळ्याचा हलवा। दुधी भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी एकदम फायदेशीर ठरतो आहे। अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे हृदयरोगांसाठी तर हा एक वरदानच ठरलेला आहे। तर हा टेस्टी हलवा बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध आटवून घेते आहे। तर हे आपण तापवायला ठेवलेलं आहेच। आता मी इथे 1 किलो दुधी भोपळा घेतलेला आहे। आता त्याची अशी सालं काढून घेते। अशी सालं काढून झाली की आपल्याला त्याला आणखी छोट्या पार्टमध्ये कट करायचं आणि जर जास्त बिया असतील तरच हा मधला पार्ट त्याचा कट करायचा आहे। अदरवाईज तुम्ही तसंही किसलं तरी चालते। अशा पद्धतीने हवं तर तुम्ही चाकूने सुद्धा काढून घेऊ शकता। आता हा संपूर्ण दुधी भोपळा आपल्याला हवे त्या आकारामध्ये किसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता हा छान किसून झालेला आहे। इथे आता फटाफट आपण कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे। काय की दुधी भोपळा हा जास्त वेळ जर असा राहिला तर तो काळा पडू शकतो, म्हणून ही क्रिया आपल्याला लवकर करायची आहे। आता या तुपामध्ये आपल्याला दुधी भोपळा हा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला याचं पाणी आटवून घ्यायचं आहे थोडक्यात। अशा पद्धतीने थोडंसं झाकण ठेवायचं वाटल्यास, म्हणजे काय पाणी त्याचं लवकर आटवलं जाईल आणि दुधी भोपळा हा जो आहे तो कोरडा होईल। आता इथे हा दुधी भोपळा छान कोरडा झालेला आहे। आता आपण त्यामध्ये आटवण्यासाठी ठेवलेलं जे दूध होतं ते त्यामध्ये घालून घेऊया आणि या दुधामध्ये हा दुधी भोपळा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे कोरडा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। अशा वेळी तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर तुम्ही त्यामध्ये खवा किंवा दूध पावडर सुद्धा वापरू शकता। आता हे छान कोरडं झालेलं आहे। आता चवीनुसार आपण त्यामध्ये साखर घालून घेऊया। तर ही साखर मिक्स करत आपल्याला त्यामध्ये अगदी थोडासा लाईट ग्रीन कलर यावा म्हणून, हिरवा रंग यावा म्हणून आपण त्यामध्ये अगदी 2-3 थेंब फूड कलर घालायचा आहे। हवं तर घाला, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। थोडंसं अगदी चवीनुसार मीठ घालायचे त्यामध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे। आपला दुधी भोपळ्याचा हलवा इथं बऱ्यापैकी तयार झालेला आहे। छान कोरडा झालेला आहे, रंगही सुंदर आलेला आहे त्याला। आता याची आणखी टेस्ट किंवा फ्लेवर किंवा याचं रिचनेस वाढवण्यासाठी आपण तडका पॅनमध्ये घालायचं 2 चमचे तूप, त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे। मी इथे काजू, बदाम आणि किशमिश घातलेले आहेत। आता हे छान रोस्ट झाले की आता आपण हे हलव्यावर घालून घेऊया अशा पद्धतीने, आणि थोडीशी आपण त्यामध्ये विलायची पावडर घालूया, म्हणजे काय फ्लेवर आणखी छान येईल। तर इथे आपला एकदम हेल्दी आणि टेस्टी असा दुधी भोपळ्याचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।